मुंबई म्हणजे बॉलिवूड, मरीन ड्राईव्ह, चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, ताज आणि बरंच काही. मुंबई म्हणजे मायानगरी, 7 बेटं मिळून तयार झालेलं शहर. मुंबई म्हटलं की बँड्रामधला शाहरुख खानचा मन्नत, जुहूमधला अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, अशी मुंबईची खासियत डोळ्यासमोर येते. मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येतात गगनचुंबी इमारती, उंच उंच टॉवर, मुंबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन. मुंबईला स्वप्ननगरी देखील म्हटलं जातं. या स्वप्नांच्या शहरात देशभरातून अनेक लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, तर काही चित्रपटात काम करण्याचं स्वप्न देखील घेऊन येतात. परंतु यातल्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येतं. ज्यांची स्वप्न पूर्ण झाली नाहीत आणि जे घरी परत जाऊ शकत नाहीत, अशा लोकांना आश्रय देण्याचं काम करते ती म्हणजे मुंबईची धारावी झोपडपट्टी. आज आपण भारतातल्याच नाही तर आशियामधल्या सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा इतिहास बघणार आहोत. घरात गेल्यावर अगदी 10 पावलं टाकल्यावर संपणारं ते घर हे इथे राहणाऱ्या लोकांसाठीच. बाकी जगात झोपडपट्टी म्हणूनच ते कुख्यात. साधारणतः ब्रिटिश वसाहतीच्या काळात स्थापन झालेल्या आणि 2 किलोमीटरमध्ये पसरलेल्या या जागेत 60,000पेक्षा जास्त झोपड्या आहेत आणि साधारण 50 लाख लोक इथे राहतात. स्लम डॉग मिलेनियर आणि गली बॉय ह्यासारख्या सिनेमांमुळे याला जास्त प्रसिद्धी मिळाली. धारावीचं नाव कानावर पडलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे अरुंद गल्ल्या, दिवसाही काळोख दाटलेल्या खोल्या, धूर, दुर्गंधी, ओकणारे कारखाने, उघड्यावर रटारट शिजणारं अन्न आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर हुंदडणारं बालपण. जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक म्हणून कुप्रसिद्ध झोपडपट्टी धारावी मुंबईच्या मध्यभागी स्थित आहे. परंतु जगाने बदनाम केलेल्या धारावीचा मुंबईचं अर्थचक्र चालवण्यात मोलाचा वाटा आहे. या धारावीत सुमारे 1500 पेक्षा जास्त छोटे मोठे व्यवसाय आहेत. मुंबईत धारावी सोडली तर कुठेच कुंभारवाडा नाही. मातीची भांडी इथेच बनवली जातात. आपण आनंद घेत जो कुल्हड चहा पितो किंवा उन्हाळ्याच्या दिवसात माठातलं थंडगार पाणी पितो ते माठ, दिवाळीसाठी लागणाऱ्या पंट्या या देखील धारावीतच तयार केल्या जातात. ये हम लोग 30-35 साल से कर रहा है, चल रहा है. हम लोग का खर्चा पानी निकल रहा है. पहले से मुकाबले बहुत कम हो गया है. 1000 पीस बनता है. ये हमारा जन्म ही इधर ही है भाई. ऐसा तो मेरा पिताजी का जन्म इधर है, मतलब 100 साल हो गया. ये मिट्टी एक गुजरात से आती है, एक इधर पनवेल से इधर से आती है, ममरा से. अभी परवड़ेगा कि बस खर्चा पानी निकल रहा, वही बोल रहा हूँ ना. अभी पहले के जैसा नहीं है. नहीं मतलब कैसा करेगा वो लोग भी. हम लोग को भी काम का जगह तो देना चाहिए ना. फ्लैट तो बनना चाहिए लेकिन हम लोग को मतलब काम का जगह चाहिए पहला, तो ही डेवलपिंग करेगा ना. या तो हमारा पीएम भी रहेगा तो हमसे बात तो करेंगे ना. मतलब वो जो भी रहेगा बात तो हम लोग से करना ही चाहिए ना. डायरेक्ट वही डेवलपिंग करेंगे. जनावरांच्या कातडीला मीठ सोडून त्याला लेदर बनवण्याची सुरुवात देखील याच धारावीतून होते. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची लेदर प्रॉडक्ट धारावीत बनतात. कंपन्यांचे लेबल लागताच त्या बेल्ट, बॅग्स, बूट यांच्या किमती अवाच्या सवा वाढतात. चमड़ा है, ये नमक लग के पक्का होता है. इस बार 30 लाख की बेचाई हो रही है इसकी. और ये जाएगा मद्रास. मद्रास से बन के कंप्लीट होके आएगा फिर लेदर बनेगा. लेदर में जूता, चप्पल, पर्स, जैकेट वगैरह वगैरह सब बनता है इसी. ये नमक की खिंचाई तनाई हो रही है. नमक की माल हो गई, फ्रेश हो गई, एकदम जाएगा मद्रास. अभी नहीं जाएगा, ये फ्रेश हो गया. नमक लग गया, सब कुछ फ्रेश हो गया. अभी यहाँ सीधा चले जाएगा मद्रास. मद्रास जाएगा, वहाँ लेदर बनेगा. कंपनी में जाके होगा तो हम पक्का लेदर बन के आएगा. बाल निकाल लेंगे. आपण ज्या ब्रँडेड जीन्स, शर्ट, कुर्ते घालतो ते देखील याच धारावीत तयार केले जातात. कंपन्यांचे लेबल लागताच ते कपडे, बेल्ट, बॅग्स, बूट यांच्या किमती अवाच्या सवा वाढतात. और हम लोग ने ये कोविड के बाद चालू किया. उससे पहले हम लोग दूसरे जगह पे काम करते थे और उधर भी हम लोग सेलिंग पे काम करते थे. अभी तो हम लोग का छोटा गाला है और इसमें अभी मोस्टली 15 से 16 आदमी काम करते हैं. और अभी जीन्स मैन्युफैक्चरिंग में क्या होता है कि इसमें रॉ मटेरियल आता है और इसको फिनिश प्रोडक्ट करके मार्केट में सेल करना पड़ता है. और इसमें ना बहुत लॉन्ग टर्म प्रोसेस है. जो एक प्रोडक्ट बनाने के लिए कम से कम 1 से 1.5 महीना लग जाता है. और ये प्रोडक्ट में बहुत कंटिन्यूसली काम करना पड़ता है और हर एक आदमी अलग अलग काम करते हैं. जैसे कपड़ा आता है, सबसे पहले कटिंग होता है. कटिंग होने के बाद फिर स्टिचिंग होता है. स्टिचिंग के बाद फिर
फिनिश होके प्रोडक्ट फिर वॉशिंग में आता है, वॉशिंग होके फिर आता है, फिर उसमें इस्त्री पैकिंग होता है, इस्त्री पैकिंग होने के बाद फिर मार्केट में आता है। और मोस्टली प्रोडक्ट मुंबई में आता है और मुंबई से आउट ऑफ मुंबई ही आता है बहुत सारा प्रोडक्ट जो है। और इसमें ज़्यादातर कारीगर हम लोग के यूपी बिहार साइड के ही है। चकल्या, पापड, फरसाण, पाणीपुरी व शेवपुरीच्या पुऱ्या असे असंख्य खाद्यपदार्थ देखील इथेच तयार होतात. संपूर्ण शहरातून गोळा केलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक धारावीत जमा होते. तिथे त्यावर प्रक्रिया करून प्लास्टिकचे छोटे साबुदाण्यासारखे गोळे बनवले जातात. हेच वेगवेगळ्या कंपन्या खरेदी करतात व त्यातून हँगर, खुर्च्या, टेबल पर्यंत असंख्य वस्तू तयार होतात. देशभरातून आलेले गोरगरीब माणसं याच कारखान्यात काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. धारावीत कुठल्याही एकाच जाती धर्माचे लोक राहत नाहीत. धारावीची समृद्धता केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिकही आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि विविध जाती धर्मांच्या पार्श्वभूमीचे लोक एकोप्याने एकत्र इथे राहतात. त्यांच्या विविधतेमुळे समाजाला रंग आणि चैतन्य मिळते. सण उत्साहाने साजरे केले जातात. परंपरा अभिमानाने जपल्या जातात आणि त्यामुळे मैत्री, सौहार्द याचे बंध सामाजिक अडथळ्यांच्या पलीकडे जातात. धारावीच्या लोकसंख्येची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही. धारावीच्या लोकसंख्येपैकी 30% मुस्लिम आहेत. त्याचवेळी हिंदू आणि ख्रिश्चनांचा वाटा अनुक्रमे 63 आणि 6% आहे. धारावीत बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक धर्मीयांची अल्पसंख्या आहे. त्यात मद्रासी लोकांची संख्या मोठी दिसते. म्हणूनच धारावी लोकसंख्येमध्ये सर्व प्रकारच्या धर्म आणि राज्यातील लोकांचा समावेश आहे. झोपडपट्टीत मंदिर, मशिदी आणि चर्च आढळतात. धारावी झोपडपट्टी ही देशातील सर्वात सुशिक्षित झोपडपट्ट्यांमध्ये एक आहे. धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या 14 वर्षांच्या एका मुलीने 3 अँड्रॉइड ॲप्स देखील विकसित केलेत. धारावी स्लममध्ये 15,000 पेक्षा जास्त सिंगल रूम कारखान्यांमध्ये सुमारे 5,000 व्यवसाय आहेत. त्यामुळे धारावीला मुंबईचं हृदय म्हटलं जातं. या धारावीचा विकास अदानी समूह करणार असून याला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. कारण विकास झाल्यास त्यांचे सुमारे 1 शतकापासून सुरू असलेले उद्योग बंद होतील अशी त्यांच्या मनात भीती आहे. आमच्या व्यवसायाला पर्यायी आणि शाश्वत जागा मिळत नाही तोपर्यंत आमच्या प्रकल्पाला विरोध असेल असं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे.